ऍडव्होकेट किरण. युअर ऑनर, पती पत्नीचं नातं, त्यात निर्माण होणारे तणाव, गुंते, या सगळ्याबद्दल जगातल्या प्रत्येक देशात, प्रत्येक भाषेमध्ये, प्रत्येक विचाराच्या प्रवाहात भरपूर उहापोह झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोघांमध्ये जे काही घडतं ते फक्त 4 भिंतीच्या आत घडतं. ते पाहायला तिसरं कुणीच नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला गोष्टी सांगोवांगी, कर्णोपकर्णी पसरतात, ज्या बऱ्याच वेळेला सत्यापासून फारकत घेणारे असतात. असंच मिसेस मंजिरी सत्यजित मुधोळकर यांचं हे म्हणणं की गेल्या 1.5 वर्षाच्या संसारात त्यांनी फक्त छळ सहन केला, फक्त त्रास सहन केला. हे असंच थोडंसं सत्यापासून फारकत घेणार आहे. आणि खरं म्हणजे हा खटला मिसेस सत्यजित मुधोळकर आणि मिस्टर सत्यजित मुधोळकर यांच्या नात्याचा नाहीच आहे. कारण त्यांनी तसाही म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतलाय. हा खटला आहे मिस्टर अँड मिसेस मुधोळकर यांच्या मुलीच्या, म्हणजे शुभ्राच्या कस्टडीचा. माझे आशील मिस्टर सत्यजित मुधोळकर यांच्या हातून एक पती म्हणून काही चुका झाल्या असतीलही, पण एक पिता म्हणून आपल्या कर्तव्यात ते कधीही चुकलेले नाहीत. उलट त्यांना त्यांच्या मुलीपासून तोडणं, ठरवून त्यांना तिला भेटू न देणं, या सगळ्या गोष्टी कुठल्याही पिताच्या नशिबात येऊ नयेत असं कुठल्याही सहृदय माणसाला वाटू शकतं. माझी न्यायालयाला एवढीच विनंती आहे की त्यांनी दोन्ही बाजूचा सारासार विचार करावा आणि मगच निर्णय घ्यावा. कारण या निर्णयावर एका पित्याचं आयुष्य अवलंबून आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. उद्यापासून दोन्ही बाजूच्या साक्षी ऐकल्या जातील. कोर्ट इज ऍडजर्न फॉर द डे. महमूद मेरे, महमूद मेरे, जो तू नहीं तो कुछ भी नहीं है. ओ महमूद, महमूद, महमूद मेरे, ओ महमूद मेरे, जो तू नहीं तो कुछ भी नहीं है. महमूद मेरे, ओ महमूद. काय ग, काय करतेस? अहो काही नाही आत्या, सूप बनवत होते आईंसाठी. गोळ्या घेऊन घेऊन तोंडाची चव गेली असेल ना त्यांच्या. जरा गरम गरम टोमॅटो सूप प्यायला की बरं वाटेल. आता तू कशा पैकी करायलीस? हे बघ, जास्त धावपळ करू नको, मी करते. जा. अहो आत्या राहू दे, आणि थोडी तरी शरीराला सवय हवी कामाची. शालेला झोप लागली का ग व्यवस्थित? नाही, तिच्या आरामात येता कामा नाही बघ. नाही, आत्ता सुटली वहिनी. तिच्या पत्तेपणाकडे लक्ष द्यायला पाहिजे बघ. गोळ्या औषध चालू असताना तिचं खाणं पिणं बी व्यवस्थित पाहिजे, नाही तर दवा काम करत नाही. वय आता एक डोस द्यायचा आहे, मग संध्याकाळी नाश्त्यानंतर एक, आणि मग एकदम रात्री. आत्या मी काय म्हणते, प्लीज तुम्ही हे सूप घेऊन जाता का आईंकडे? नाही म्हणजे मला बघून परत त्यांचा मूड नको जायला. काय होणार नाही तसे, तू काय बी काळजी करू नकस. अगं धाकली सून आहेस तू तिची, तूच जा घेऊन. आमच्यासारखी तुला बी काळजी हाय हे समजते तिला. आणि समजा
ती काय बोललीच तर तू मनाला लावून घेऊ नकोस. हं? जा. हे बघ नेत्र, आई बरोबर बोलतीय. तूच हे सूप घेऊन जा, किचनचं मी बघते. अहो आत्या, कशाला उगाच? त्यांना त्रास होतो ना, मग कशाला? जा म्हणलं ना. जा. चल मी ऐकते तुझ्या बरोबर. चल. अरे सुहासराव, तुम्ही जा घेऊन या. बस. नाही मी ठीक आहे. आज अचानक येणं केलं. सुहासराव, तुम्ही प्रियाने आली? पाणी घेऊन जातेस. नाही, प्रिया आली नाही माझ्या बरोबर आणि यापुढे कधीही येणार नाही, कारण मी तिला घरातून हाकलून दिली. अहो सुहासराव, असं झालं तरी काय? झालं काय? आमच्या लग्नानंतर माझ्या माघारी प्रियाचं आणि सत्यजितचं अफेअर चालू होतं हे तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय माझ्या समोर. इतके दिवस मला अंधारात ठेवलं, सगळं वागण्याचं ताळतंत्रच सोडलंय. हे बघा सुहासराव, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, माझा काहीही गैरसमज झालेला नाही. समजलं ते जरा उशिराच समजलं. आधी समजलं असतं तर माझ्या आयुष्याची अशी राख रांगोळी झाली नसती, बर्बादी झाली नसती. खेळ करून टाकलाय माझ्या आयुष्याचा आणि माझ्या संसाराचा दोघांनी, प्रिया आणि सत्यजित दोघांनी. मला असं वाटतं फसवणं, लबाडी करणं, खोटं बोलणं रक्तातच भरलेलं आहे दोघांच्या. नाही, पण या सगळ्याची शिक्षा मला कशासाठी? मी काय असा गुन्हा केलाय म्हणून त्यांनी माझ्या आयुष्याची अशी वाट लावायची? ध्वस्त झालाय माझं आयुष्याची. विश्वासघात केलाय प्रियाने माझा. सुहासराव, मी काय म्हणते, आत्या, प्रियाचा आणि माझा याच्या पुढे काडीचाही संबंध नाही. खरं म्हणजे मी इथे सत्यजितला जाब विचारायला आलो होतो, कारण तोच मागे घरी येऊन म्हणून गेला होता ना की मीच प्रियाच्या मागे होतो, प्रियाची याच्यामध्ये काहीही चूक नाही. पण प्रियाने तर माझ्या समोर कबूल केलंय की तिचं सुद्धा सत्यजितवर तेवढंच प्रेम होतं म्हणून. हा काय खेळ चालवलाय त्या दोघांनी माझ्या बरोबर? सुहासराव, तुम्ही नाही आजी, आजी आता मी ठरवलंय, प्रियाला माझ्या आयुष्यामध्ये काडीचंही स्थान नाही. मी लवकरच अमेरिकेला निघून जाईन, त्यामुळे आमच्या दोघांचा कसलाही संबंध येणं आता शक्यच नाही. हे सगळं तुमच्या कानावर घालावं आणि सत्यजितला भेटून शहानिशा करावी म्हणून आलो होतो मी इथे. अहो पण सत्य तर नसणारच घरात, मला कल्पना आहे. नाही, आणि आता त्याला भेटून काय अर्थ आहे? पालथ्या घड्यावर पाणी तर आहे. येतो. अहो पण प्रिया आहे कुठं? मला माहित नाही, माझा तिच्याशी कसलाही संबंध नाही. ज्या क्षणी मी तिला घरामधनं बाहेर काढलं त्या क्षणी तिचा माझा संबंध संपला. मग या उपर जाऊन ती कोणाला भेटते, काय करते, काय बोलते याच्याशी माझा काही मात्र संबंध नाही. सुहासराव, सुहासराव, आय तुम्ही प्रियाबद्दल काही सांगणार असाल तर मला काही ऐकायची इच्छा नाहीये, तिच्याबद्दल बोलण्याची सुद्धा इच्छा नाहीये. मी प्रियाच्या बाजूने काहीही बोलायला आलेली नाहीये.
मी एवढंच सांगायला आली की प्रिया ही अतिशय कारस्थानी बाई आहे. रोज काहीतरी नवीन शिजत असतं तिच्या डोक्यात. तर तुमच्याच नाही तर दादांच्याही संसारात तिनेच आग लावली. त्या घरात मी जेव्हा आले तेव्हापासून मी बघतो सत्यजित दादांना मिळवणं हेच एक तिचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी ती कुठल्याही घराला जाऊ शकते. हो, पण त्याचंही प्रेम आहे ना तिच्यावर, म्हणून तर होत आहे. आपल्या आईच्या मैत्रिणीची अनाथ मुलगी म्हणून फक्त दादांच्या मनात तिच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर होत. जेव्हा जेव्हा प्रियाने त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा दादांनी तिला दूरच ठेवलं. नेत्रावली, तुम्ही जे काही समर्थन करताय ना त्याने माझं समाधान होणं शक्यच नाहीये. कारण सत्यजित मागे स्वतः माझ्या घरी येऊन सांगून गेला होता की तोच तिच्या मागे होता म्हणून. पुन्हा एकदा चुकतोयस तू सुहास. यावेळी सुद्धा प्रियानी नक्की काहीतरी नाटक केलं असणार सत्यजित दादांसमोर की तू तिच्यावरती संशय घेतोयस त्यांच्या दोघांवरनं. म्हणून मग सत्यजित दादांनी तुमचा संसार सुरळीत व्हावा म्हणून सगळं बालन स्वतःच्या डोक्यावर घेतलं असणार आणि ह्या सगळ्या प्रयत्नात स्वतःच्याही संसाराची माती करून घेतली. काही माती भीती करून घेतली नाही, स्वतःच्या पापाची फळं भोगतोय तो. प्रियाच्या पोटामध्ये त्याचंच मूल आहे. कळलंय मला आता, ते तिनेच सांगितलंय मला. काय बोलतोयस तू? खोट आहे. प्रियासारखी डाव खेळणारी दुसरी मुलगी नाहीये या जगात. तिला असंच वाटलं होतं की जसं मंजिरी वहिनी आणि दादांमध्ये वितुष्ट आलं तसंच तुमच्या दोघांच्या संसारामध्ये वितुष्ट आलं की तिचा दादांच्या आयुष्यात परत येण्याचा मार्ग मोकळा हो. म्हणून तिने तुला हे सगळं सांगितलं. माझी फक्त एवढीच विनंती आहे की प्रियाच्या कुठल्याही चुकीचं खापर तू दादांवर फोडू नकोस. त्यांची याच्यात काहीच चूक नाही. खरं सांगू का, माझा आता ना कोणावरच विश्वासच बसत नाहीये. म्हणजे यासाठी कारणीभूत कोणी असेल पण नुकसान तर माझंच झालं ना. मान्य आहे. नको, काही बोलू नका प्लीज, काही बोलू नका. काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये मी. त्यांच्याकडे जे साक्षीदार आहेत त्यात एक नाव आहे मिसेस श्वेता ठकार. कोण आहे त्या बाई? म्हणजे आपल्या बोलण्यात कधी हे नाव आलेलं आठवत नाहीये मला. मंजिरीची मैत्रीण आहे. खरं सांगायचं तर मीही तिला फारसं ओळखत नाही. आम्ही एकदाच भेटलोय आजपर्यंत. पण ती भेट खूप विचित्र होती. हॅलो, आई, मंजिरी कुठे? मंजिरी खरेदीला गेली. गाडी कुठली नेली तिने? गाडी नाही, मला माहित नाही. माहित नाही म्हणजे? तुला सांगून नाही गेली ती? अरे हो, ती विचारूनच गेली मला. पण ती परत कधी येणार आहे? मला माहित नाही. पण सॉरी, उशीर झाला मला. मी कुठे गेली होतीस? मैत्रिणीकडे. आई, तू म्हणाली होतीस की मंजिरी खरेदीला गेली आहे. हो हो, मी खरेदीसाठीच गेले होते. पण तिथे मैत्रीण भेटली मला, माझी श्वेता. आम्ही एका कॉलेजमध्येच होतो. ती मला म्हटली घरी चल म्हणून मग घरी गेले मी तिच्या. तुझा फोन का लागत नव्हता? फोन फोन माहित नाही. मी तुला सांगितलं होतं ना, काहीही झालं मी जेव्हा जेव्हा या नंबरवर फोन करेन तेव्हा तेव्हा हा नंबर लागायलाच हवाच हवाच हवा. माहित नाही, रेंज नसेल तिच्याकडे. कुठे? श्वेताच्या घरी. चल जाऊन बघूया श्वेताच्या घरी रेंज का नव्हती ते. चल. मंजिरी, तुम्ही आता इथे? श्वेता, चलो मंजिरी, मला इथे फुल रेंज आहे. तुझ्याही फोनला फुल रेंज आहे मंजिरी. हे बघ रेंज आहे. हे बघ रेंज आहे. हे बघ इथे रेंज आहे. या फोनला फुल रेंज आहे.
फुल रेंज आहे हेही म्हणतायत इथे फुल रेंज आहे या फोनला इथे सुद्धा रेंज आहे हा आहे हे बघ आहे फुल रेंज आहे की नाही बघ 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 आहे तुझ्या या फोनला फुल रेंज आहे आता मला सांग मंजिरी या घरात अशी कुठली जागा आहे जिथे तू उभी होतीस मी तुला फोन करत होतो आणि माझा फोन लागत नव्हता कारण तुला रेंज नव्हती हा मला नाही माहिती माझा फोन का नाही लागला माझ्या अनेक चुकांपैकी ही एक चूक खूप मोठी चूक आणि त्या चुकीची ही साक्षीदार नो वंडर ती त्यांची स्टार विटनेस आहे पण मग आता आता काय आता बघू हा वार कसा परतून लावायचा ते मिस्टर मुधोळकर वकिलाने आपल्या आशिलाबद्दल जजमेंटल असू नये पण जाऊ दे काय नाही नाही जाऊ दे कशाला बोला ना जर या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला तर तुम्ही मला एक मोठी पार्टी द्यायची अपार्ट फ्रॉम माय फीज कारण चमत्कार केल्याबद्दल एवढे तर मिळालंच पाहिजे ना हेलो आजी बोलतीये आजी कशात तुम्ही माझं काय ग पाऊस पडला काय ऊन पडली काय वटलेल्या खोडाला काय फरक पडतोय तू कशी आहेस विचाराया फोन केला होता आज कोर्टात गेलतीस का आता थोड्या दिवसांनी तू आमची राहणार नाहीस परकी होशील पण तुझ्या जीव अडकलाय ना कागदावर नातं तोडता येते ग पण मनाचं काय करू आपलं नातं कधीच तुटणार नाही आजी हे म्हणणं म्हणजे फसवणूक केल्यासारखं आहे बा म्हणजे मला आजी म्हणणाऱ्याची तू बायको म्हणून मी तुझी आजी असं का तुमचं नवरा बायकोचं जर नातं राहिलं नाही तर मी हा तुझ्यावर कोणचा हक्क गाजवायचा मी फक्त यांची बायको होते म्हणून प्रेम केलं का माझ्यावर सुरुवात तशीच असते बघ नात्याची मूळ तेच असतं या पण मुळापासून उपटलेली कोणची बी गोष्ट फार काळ टिकत नाही ग बाळा तुमची ती शोभेची फुलं असतात ना तसंच होतंय बघस म्हणजे 4 दिवस शोभेची फुलं घरला आणायची त्याच्यावर फवारे मारून ते ताजं तवानं ठेवायचा प्रयत्न करायचा पण 3ऱ्या-4थ्या दिवशी ती फुलं मान टाकतातच की कारण ती फुलं झाडापासून तुटलेली असतात गप झालीस एकदम दत्त केलं तुम्ही मला नाही ग बाळा इशयातनं इशय निघाला म्हणून बोलली एवढंच असं
काळजी घे स्वतःची. ते कोर्टातले काळे कोट भीतीदायक वाटतात, पण तू धीराची आहेस. तू धीर सोडू नकस. तुझ्यासाठी अंबाबाईकडे रोज हात जोडते म्या. झाडापासून तुटलेल्या फुलासाठी सुद्धा देवाकडे हात जोडतात ना. अशी फुलं कचऱ्यात टाकायची असतात आजी. आपल्याच दारातलं फुल आहे नव. ते सुकलं तरी अभ्यासाच्या वहीत जपलं जात या. आणि टाकून द्यायचं म्हणलं तरी निर्माल्य म्हणून वाहत्या पाण्यात सोडलं जात. त्याला कचऱ्याची वागणूक कधीच मिळत नाही बघ. आणि मुधोळकरांच्या घरात तर नाहीच नाही. ठेवते फोन.